CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। पोलीस दप्तरी फरार घोषित असलेले माजी आमदार राहुल बोंद्रे हे थेट विधान भवनात दिसून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले असून सदस्यांनी या गंभीर विषयावर आक्रमक पवित्रा घेतला आहे। राहुल बोंद्रे जे अनुराधा इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। मात्र तरीही ते विधान भवनाच्या परिसरात मुक्तपणे फिरताना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले, अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये समोर आल्या आहेत। या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। फरार आरोपी मोकाट फिरत असताना त्याला विधान भवनात प्रवेश कसा मिळाला आणि त्याची जबाबदारी कोणाची, असा खडा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस दप्तरी फरार असलेला राहुल बोंद्रे यांना विधिमंडळात कशी पास मिळते याची चौकशी करण्याची मागणी विधिमंडळाच्या सदस्यांनी केली असल्याने पोलीस प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे। आता या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। CCN न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।